एक महत्त्वाची बातमी समोर येते। चंद्रपूरकरांचे आरोग्य आता धोक्यात आहे। 31 पैकी 29 दिवस प्रदूषण नसणारे डिसेंबर महिन्यात प्रदूषणाची पातळी आता उंचावली आहे। चंद्रपूर शहरात सरत्या वर्षातील डिसेंबर महिन्यात प्रदूषणाची पातळी उंचावली होती। 31 दिवसांपैकी 27 दिवस मध्यम प्रदूषणाची नोंद झाली आहे, तर 2 दिवस जास्त प्रदूषण तर एक दिवस प्रभाव समाधानकारक आणि चांगले आढळतील। थंडी वाढल्याने वाहतूक वाहने कचरा बायोमास मध्ये वाढ झाली, यामुळे नागरिकांना श्वास घेण्यात देखील त्रास होतोय। चंद्रपूर शहर हे महाराष्ट्रातील एक सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून आजही त्याची गणना केली जाते आणि गेल्या दशकामध्ये आपण जर प्रदूषण पाहिलं तर इथलं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात आधी होतं, पण आता काही प्रमाणामध्ये ते कमी झालेलं आहे आणि पुअर आणि व्हेरी पुअर श्रेणीमधून ते आता मॉडरेट श्रेणीमध्ये आलेलं आहे आणि वर्षातील जे 365 दिवसापैकी जवळजवळ इथे 200 दिवस मॉडरेट श्रेणीमध्ये पोल्युशन आपल्याला आढळते। 2025मधील शेवटचा जो महिना आहे डिसेंबर, इथलं प्रदूषण आपण जर पाहिलं तर 31 दिवसापैकी 29 दिवस इथे प्रदूषण आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली आहे। हडको परिसरात छेड काढणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण देखील करण्यात आले, बेदम चोप देण्यात आले। नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिलेला आहे। तर घटनेनंतर परिसरात तीव्र संताप आता व्यक्त करण्यात येतोय। पोलिसांनी संशयित व्यक्तीला आता ताब्यात देखील घेतलेला आहे। छेडाछेडी घडल्यानंतर राजकीय कार्यकर्ते रमेश इधाटे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे। यावेळी संतप्त झालेले नागरिक आणि कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला पकडून जाब विचारत चोप दिलाय। बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात दहशत माजवणाऱ्या टोळीची धिंड काढण्यात आली आहे। पोलिसांनी धिंड काढत माज उतरवलेला आहे। जुना राजवाडा पोलिसांची ही कारवाई आहे। शिवाजी स्टेडियमसह साठमारी परिसरात बघ्याची गर्दी झाली होती। वर्चस्ववाद खुन्नस दिल्याच्या रागातून 2 तरुणांवर टोळीकडून हल्ला करण्यात आलाय। वर्चस्वाद आणि खुन्नस दिल्याच्या रागातून दौलतनगर परिसरातील 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला करून दहशत माजवणाऱ्या जवाहरनगर येथील टोळीतील साथीदारांना शहरातील मध्यवर्ती शिवाजी स्टेडियम, शाहू स्टेडियमसह जलतरण तलाव, साठमारी परिसरात धिंड काढत पोलिसांनी फिरवलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।